ताई कुठून आलात तुम्ही? मुंबईवरून. अच्छा, कशासाठी आलात तिथे? ते पॅरालाइजचं झटका आलेला त्यांना. अच्छा, कधी आला होता पॅरालिसिसचा झटका? 3 महिने होते. 3 महिने होते. अच्छा, तर तुम्ही तिथे दाखवलं नाही का कुठे? हो दाखवलेले, मुंबईमध्ये दाखवलेलं अच्छा. हॉस्पिटलमध्ये. अच्छा, पण तिथे काही फरक नाही पडला म्हणून आम्हाला सांगितलं कर्नाटकला. मग आम्ही तिकडे घेऊन गेलो. कर्नाटक कुठे दाखवलं होतं? नागरमुली म्हणून एक गाव आहे अच्छा. कर्नाटकमध्ये, तिथे. अच्छा, तिथे 5 फेरी करायला सांगितलेली. हम्म. 5 फेरी करून आलो. तिथे पण काय एवढं तुम्ही इम्प्रुव्हमेंट 5दा नगर मुंबईला गेले केलं. हो, तरी फरक पडला नाही. नाही. अच्छा, बरं, माझ्याकडे येऊन किती दिवस झाले? फक्त 3 दिवस. फक्त 3 दिवस झाले. आणताना कसं आणलं होतं? व्हीलचेअरवर बसून आणले. व्हीलचेअरवर बसून. बसून आणलं होतं. अच्छा, या 3 दिवसात तुम्ही माझ्याकडे ऍडमिट होतात. या 3 दिवसानंतर आता कसं वाटतंय? काय काय फरक वाटतो? आता म्हणजे आधी त्यांची हाताची पण इम्प्रुव्हमेंट नव्हती, म्हणजे एवढं चालता पण नव्हते, व्हीलचेअरवर बसून आणलेलं ना. अच्छा, आता थोडस सपोर्टची गरज आहे, आणि जर व्हीलचेअरला टिकून चालायचं ती स्वतः चालू शकते. चालू शकते. हात पण इम्प्रुव्हमेंट करतोय. अच्छा, तर हात उचलून दाखवा थोडस. तेवढं नाही. या 3 दिवसांपूर्वी हे हात उचलत नव्हतं. उचलत नव्हता. अच्छा, थोडस सपोर्ट द्या आणि थोडस उभं टाकायला लावा. आणि थोडस चालून लावा. सोडून दे आणि चालू लावा. तुम्हाला बरं वाटत आहे का? हो, फरक वाटत आहे पहिल्यापेक्षा? फरक वाटते. वाटतंय ना? हो. तुम्हाला तुमचा आवाज पण स्पष्ट नव्हता, नाही होत. आता व्यवस्थित बोलताय. बोलता येते. बोलताय. नाव काय तुमचं? मालूम. ओके, ठीक आहे. हात हलतोय, पाय हलतोय, सगळं हालतोय. बोलता येतंय. हो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही 100% बरे होणार आहे. ठीक आहे.